सैफ अली जरीवाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ही काटा गर्ल, म्हणजे जिचं काटा लगा हे गाणं जे फेमस झालं होतं त्या गाण्यावरून हिचं नाव काटा गर्ल पडलेलं आहे आणि हिला सर्वजण काटा गर्ल म्हणूनच ओळखतात. आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावाजलेली होती म्हणावं लागेल आता. तर ही आणि याच्याशिवाय ती बिग बॉसच्या घरामध्ये पण होती. बिग बॉस 13च्या घरात होती. म्हणजे 2019ला बिग बॉस 13चं भाग चालू होता, त्या भागामध्ये ही होती आणि त्यामध्ये तिचा चांगला सहभाग नोंदवलेला होता. त्यामुळं ती सर्वांनाच परिचयाची आहे. सैफ अली जरीवाला ही 42 वर्षाची तरुणी होती, पण ती 42 वर्षाची न दिसता अवघ्या 25 ते 26 वर्षाची असेल असं सगळ्यांना वाटत होतं. म्हणजे तिचं सौंदर्य असं खूपच छान होतं आणि म्हणजे तिचं राहणीमान आणि तिनं आपल्या जे शरीराला जपलेलं होतं, म्हणजे वयाची वाढ झाली हे तिला जाणवू द्यायचं नव्हतं, म्हणून ती काही औषधं घेत होती. अँटी एजिंग इंजेक्शन झालं, विटॅमिन सी वगैरे अशा काहीतरी मेडिसिन चालू होत्या तिला. ती त्या डॉक्टराच्या सल्ल्यानंच घेत होती. पण आता ते कशामुळं मृत्यू झाला ह्याचं एक गूढच आहे. आता आणि प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी मत असतं. जास्त करून तर हार्ट अटॅक आला असं डॉक्टरांचं मत आहे. पण काही जणांना वाटतं की सैफ अलीनं उपाशीपोटी औषधं घेतलेली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेला शिळा भात खाल्लेला होता, फ्राईड राईस खाल्लेला होता, त्याच्यामुळं झालं असं काही जणांचं म्हणणं आहे. तर सैफ अलीच्या अंत्यदर्शनासाठी खूप गर्दी झालेली होती. फिल्म इंडस्ट्रीमधली बरीच दिग्गज लोकं आलेली होती. स्वतः सलमान खानही आपल्या परिवारासह आलेला होता. तर सर्वांनी सैफ अलीचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि अंतिम दर्शनात खूप गर्दी झालेली होती. अंतिम दर्शनाच्या वेळी सर्वजण भावूक झालेले होते आणि एक तिचा जो मित्र होता, जो म्हणजे याच्यामध्ये बिग बॉसच्या घरात होता, पारस नावाचा, त्याने पण भविष्यवाणी केलेली होती की तुझ्या कुंडलीमध्ये 8व्या ग्रहामध्ये असं म्हणजे ग्रह 3 एकत्र आलेले आहेत, चंद्र, केतू, बुध हे एकत्र आलेले आहेत, त्यामुळं तुझ्यावर एखादं संकट येऊ शकतं. मग आता ते संकट कुठल्याही प्रकारचं असू शकतं, आर्थिक अडचण असू शकते, काम येणं बंद होऊ शकतं किंवा काही जर कुठली गोष्ट जर लपलेली आहे तर ती बाहेर येऊ शकते, काहीही होऊ शकतं, खूप मोठं संकट तुझ्यावर येणार आहे असं तिच्या मित्रानं सांगितलेलं होतं. पारस छाबडा असं त्या म्हणजे भविष्य सांगणाऱ्याचं नाव होतं. तर तिला मृत्यूची चाहूल लागलेली होती आणि तिच्या मित्रानं तिला जाणीव पण करून दिलेली होती. आणि कसं असते, आपण सर्वजण भविष्यावर विश्वास ठेवत नाही असंही आहे. तर तिचा नवरा जो आहे परागत्यागीनं सर्वांना एक कळकळीची विनंती केलेली आहे की माझ्या बायकोचं म्हणजेच सैफ अलीच्या मृत्यूचं भांडवल बनू नका आणि ती जिथं कुठे गेलेली आहे तिथं तिला सुखानं राहू द्या, माझी परी सुखानं राहू द्या.